शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की कापूस या पिकाला दोन रंगाची फुले का असतात. तर कापूस पिकावर एकाच वेळी दोन वेगवेगळ्या रंगांची पांढरी पिवळसर आणि गुलाबी लाल फुले दिसणे ही एक अतिशय नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. याचे मुख्य कारण परागीभवन आणि फुलाचे वय हे असते. आता ही प्रक्रिया प्रामुख्याने अशी घडते की पहिली जी अवस्था असते पांढरी किंवा पिवळसर फुले, जेव्हा कापसाचे फूल पहिल्या दिवशी उमलते तेव्हा त्याचा रंग पांढरा किंवा असा फिक्कट पिवळा असतो. हा रंग कीटकांना, विशेष करून मधमाशा आणि फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी असतो आणि यावेळी फुलं परागीभवनासाठी पूर्णपणे तयार असतात. त्यानंतर दुसरी जी अवस्था येते गुलाबी किंवा लाल फुले, जेव्हा फुलाचे परागीभवन पूर्ण होते किंवा फुल उमलून 1-2 दिवस उलटतात तेव्हा फुलाच्या पाकळ्यांमध्ये अँथोसायनिन नावाच्या नैसर्गिक रंगद्रव्याची निर्मिती होते. त्यामुळे या रासायनिक बदलांमुळे फुलाचा रंग बदलून तो असा गुलाबी लाल किंवा जांभळट होतो आणि काही दिवसांनी हे फूल गळून पडते व तिथे बोंड तयार व्हायला सुरुवात होते. आता यामागे निसर्गाची रचना अशी आहे की हा रंगबदल म्हणजे निसर्गाचा कीटकांसाठी एक संकेत असतो. म्हणजेच लाल किंवा गुलाबी रंग कीटकांना सांगतो की या फुलाचे परागीभवन आधीच झालेले आहे आणि आता तिथे मकरंद उरलेला नाही. त्यामुळे कीटक आपला वेळ न घालवता थेट नवीन पांढऱ्या फुलांकडे जातात, ज्यामुळे जास्तीत जास्त फुलाचे परागीभवन यशस्वी होण्यास मदत होते. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचे तर पांढरी फुले ही नवीन आणि परागीभवनासाठी तयार असलेली फुले असतात, तर लाल गुलाबी फुले ही जुनी आणि परागीभवन पूर्ण झालेली फुले असतात. यामुळे आपल्या कापसाच्या एकाच झाडावर दोन रंगांची फुले आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, या सोप्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला भेटलं असेल. आता बघू शकता, बऱ्यापैकी 60-70% माल बऱ्यापैकी तयार व्हायला सुरुवात झालेली आहे आपली. त्यामध्ये आता परागीभवनाची प्रक्रिया अजून बी सुरूच आहे. बऱ्यापैकी माल पूर्ण तयार झालेला आहे. आता वरच्या भागावर आपण आता ताबोली म्हणून एक मारलेलं आहे औषध हाईट रोखण्यासाठी आणि फुलांची संख्या वाढण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण फवारणीमध्ये 43-13चा बी समावेश केलेला आहे. ते पण फुलं पाती वाढवण्याचं काम करतं. तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो, हे दोन रंगांचे फुलांचे शास्त्र अतिशय सोपं गणित आहे. आता बऱ्यापैकी परागीभवन पूर्ण झालेलं आहे आणि या प्लॉटवर परागीभवन चांगलं झालेलं आहे म्हणून पातीगड पण आपल्याला इथं कमी झालेलं दिसतं आहे.